गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज मी बनवणार आहे छान असे वांग्याचे भरीत. तर बघा, आपल्याला वांग्याचं भरीत बनवायचं आहे बरं का आज. तर आपण आता असं मस्त त्याला भाजायला ठेवणार आहेत वांगे. आता हे बघा, असे वांगे अशी भाजून घेऊ. अशी भाजली की एक असं ठेवून देऊ. हे भाजलं नाही भाजलं तरी चालेल, हे नंतर भाजता येईल, पण सहज अशी आस लागते ना त्याला, म्हणून हे आपण असं ठेवणार आहोत जाळीवर. म्हणजे त्याला थोडीफार आस लागेल, मग नंतरच्या वेळेला ते चांगलं भाजेल ना, त्याच्यामुळे मग मी ते साईडला असंच ठेवलेलं आहे. वांग याला नंतर परत भाजावं लागणार आहे. तर बघा, मी आता याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपल्याला पाहिजे तेवढ्या मिरच्या घेणार आहे, आणि हा लसूण मी निवडून घेतलेला आहे तर तो घेणार आहे. आणि त्या मिक्सरच्या भांड्यामधून काढून म्हणजे बारीक करून घेते. आणि हा कांदा घेतलेला आहे मी, मस्त असा कांदा कट करून घेतलेला आहे. कोथिंबीर आणि दोन तीन थोडे शेंगदाणे, 2-3 नाही, थोडे जास्त आहेत. आणि हा कढीपत्ता. तर आता मी हे मिक्सरमधून फिरवून येते बरं का, बारीक करून येते. तर मी असं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आणि वांगे पण आपले अशी भाजण्यात आलेले आहेत बघा. देखो देखो वांगे, वांगे वांगे बांगे झाले ना भाजून. थोडं टाइमपास काहीतरी. हे वांग जरा एका पायाने लंगडा झालंय का काय बघा, किती वाकडं झालेलं आहे वांग. थंडीचे दिवस आहेत ना, बघा कसं झालेलं आहे. तर ते आता इथं व्यवस्थित बसेना भाजायला. तर तुम्हाला म्हणली होती मी साईडला जरा ठेवून हे वांग भाजलं तर बघा एवढं भाजलेलं आहे ते. आता त्याला सेपरेट नंतर अजून भाजणार आहे. पण ते रिकामं आस व्हायला जाते ना गॅसची पण, मग तोपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं ते. तर या भरितामध्ये आमच्याकडे बघा, म्हणजे कांद्याची पात, थोडीशी मेथी असली ती, पण आपल्याकडे मेथी कांद्याची पात नाही आहे सध्याला आता. म्हणून मी जे आहे ना त्यातच मी भरीत करणार आहे आज. आणि जे आहे ना त्यातच केलं पाहिजे. हे पाहिजे ते पाहिजे सगळंच पाहिजे करत असल्यावर तिकडे ते फ्रीजमध्ये ते वांगे आपले खराब होऊन जातील. म्हणून जे आहे त्यातच भरीत बनवून बघा, ते पण चांगलं लागतं. आणि आपल्याला जे आपण ते टाकतो कांद्याची पात वगैरे काय जे टाकतो ते जरी टाकलं ते तर खूपच छान होतं, आणि हे पण छान होतं. म्हणजे खाण्यासारखं हे पण होतं आणि ते पण होतं. म्हणून हेच पाहिजे तेच पाहिजे नाही करायला पाहिजे. कारण मन असलं ना स्वयंपाकात तर स्वयंपाक छान होतो. कमी जरी वस्तू असल्या तरी स्वयंपाक छान होणारच, कारण त्याच्यात मन पाहिजे. आणि त्यात थोडासा देवाचं पण आठवण आली पाहिजे स्वयंपाक करताना. कारण देवाची आठवण काढणं म्हणजे महत्त्वाचं आहे बरं का. कारण जे आपण शब्द बोलतो याच्यामध्ये स्वयंपाकात किंवा मनात, असं जोरात तर नाही म्हणत, मनातल्या मनात म्हणतो ना, ते तरी आपलं स्वयंपाकात उतरते जरा. मग त्यासाठी देवाचं नाव घेणंही गरजेचं आहे. आणि
स्वयंपाकात मन असलं ना तर मग तो स्वयंपाकात चवीचा म्हणजे खूप छान होतो. कमी साहित्यात, कमी वस्तूमध्ये आणि सगळं काय व्यवस्थित होतं. तर बघा, तुम्हाला माझं बोललेलं आवडले असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा. कुणाला आवडलं असेल, कुणाला नसेल तर नसेल आवडलं तरी सांगा आणि आवडलं असेल तरीही सांगा. तर बघा, आपले वांगे असे भाजलेले. हे वांग आपलं हे भाजून झालेलं आहे. आता याच्यात हे बघा, मी असे प्लेटमध्ये ठेवून घेतलेलं आहे. बघा, दाबलं जाते ना, हे बघा दाबलं जाते. मस्त हे छान असं भाजून झालेलं आहे आपलं. ते पण भाजून झालं की आपण यांची साल काढून घेऊयात आणि मस्त चमचमीत आणि झणझणीत भरीत बनवूयात. तर भरीत कुणाकुणाला आवडतंय सांगा बरं का. तर चला, आज महादेवांचा वार आहे, सोमवार. हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यं, ओम शांती शुभावा, ओम नमः शिवाय. कारण शिवशंभोंना जेवढं तुम्ही पाणी टाकणार महादेवाच्या मंदिरात जाऊन तेवढं खूप छान आहे बरं का. तर आवर्जून ज्याला म्हणजे जवळ असेल मंदिर त्याने तर जावंच. आणि रोज गेलं तर खूपच छान. आणि जवळ असलं आणि दोघी वेळेला जर पाणी घातलं ना महादेवांना तर तेही खूप छान, म्हणजे खूपच चांगलं आहे. तर आता आम्हाला तर लांबच असते मंदिर, त्याच्यामुळं मग आम्ही बायका बायका जमलं तर जवळच्या म्हणजे जवळ तर नाहीच, पण एक आहे ते खूप लांब आहे आणि एक आहे ते जरा जवळ आहे. म्हणून जातो महादेवांना म्हणजे पाणी टाकायला, महादेवांना पाणी अर्पण करायला. तर माझं एकच सांगणं आहे, महादेवांचं आता ज्याचं काय दुःख सुख काय असतील ते सगळं महादेवांना जर सांगितलं ना तर ते परिपूर्ण होतं. म्हणूनच म्हणते की म्हणजे चांगलंच असतं ते आपल्या घरासाठी. म्हणजे महादेवांवर पाणी टाकलं तर असं नाही की इच्छा मागायला जायला पाहिजे आणि इच्छा झालीच पाहिजे असं नाही. आपण पाणी टाकत राहायचं, ते बरोबर आपोआप आपल्याला जे पाहिजे ते सगळं व्यवस्थित होतं. तर पाणी टाकताना श्री शिवाय नमस्तुभ्यं हा मंत्र म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा. आपल्याला जसं येईल तसं, जसं जमेल तसं. तर एक वांग आपलं परिपूर्ण झालेलं आहे. आता आपण मस्त हे वांग, हे 2 वांगे ते याला तर जरा वेळच लागेल कारण याला आताच ठेवलेलं आहे. हे आता होण्यात आलेलं आहे. वांगे भाजून झालेले आहेत. आपण आता याची अशी साल काढून घेणार आहोत. आपले वांगे सोलून झालेले आहेत. आता आपण मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता पटकन गॅस पेटवूया कारण असं उशीर झालेला आहे ना. तर तेल पण टाकलेलं आहे लगेच. आता तेल तापेपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊयात चांगलं. असं करून घेऊयात चांगलं. असं बारीक करून घेतलेलं आहे मी वांग. आता जिरे टाकूया. जिरे, आता कांदा पण टाकलेला आहे, कढीपत्ता आणि
हे शेंगदाणे, छान ब्राऊन होऊ द्यायचे. आता ही आपण बारीक केलेली मिरची टाकूया. मिरची बारीक होईपर्यंत आपल्या सूर्यनारायणाचा नमस्कार करा. बघा दिसतोय ना सूर्य. ज्याला दिसलं असेल त्यांनी नक्कीच नमस्कार करा. आता मी भरीत टाकून घेते. चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ. हे बघा चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आता मी मस्त कोथिंबीर टाकून घेते आहे.